हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आत्ता हे गेलेले आहेत कामाला. माझी आंघोळ वगैरे झालेले आणि आता सगळ्यात आधी बनवणार आहे स्वयंपाक. कारण स्वयंपाक बनवणार धुणं जाणार आहे. बाकीचं काहीही करणार नाही. सडा आंघोळ पण नाही आणि देवपूजा पण नाही. आज वार आहे बुधवार. म्हटलं राहून दे एका दिवस चालते. म्हटलं कोरडी देवपूजा करणार, पाणी शिंपडणार आणि उदबत्ती वगैरे लावायची, आरती लावायची. झाली अशी देवपूजा आज करणार. कारण लय ऊन झालं की खूप त्रास होतो. सोमवार तर भयंकर, म्हणजे एवढे लोक जाऊन सुद्धा गाणे असं माथा उठला मला, काय विचारा नको. शेवटी संध्याकाळी मी दवाखान्यात जाऊन आले. माथा खूप उठतो माझा, त्यामुळं लवकर गेलेलं बरं असतं दुकानात. आता बटाट्याची पिवळी भाजी करणार आहे. कारण काल आपण मिसळ बनवलेली आमटी थोडी आहे. श्रीला काय डब्यालाच आता भाजी द्यायला लागणार, त्यामुळं बटाट्याची पिवळी भाजी बनवते. चला लवकर आवरूया आणि लवकर पळूया, नाहीतर बसले की बसायलाच होतं. मग चहा त्यांना करून दिला आणि माझ्यासाठी ठेवला आहे. आता कोमट पाणी पिलेलं आहे मी. चहा आता मग एक 15-20 मिनटानंतर घेते, लगेच काय घेत नाही. आणि आमच्या इथला हे दाखवते तुम्हाला, सूर्योदय दाखवते. जास्त काही दिसत नाही, खिडकीतनं जेवढं शूट होईल तेवढंच दाखवते. शुभ सकाळ सर्वांना. 6:45चं टायमिंग आहे. आणि खोबरे बघा माझे कसे वाळलेले, खडखडीत वाळलेले. रात्रीचं मी असं आत घेते आणि सकाळी असं बाहेर सोडते. हळूहळू सोडते, मग तर पडाय बिडायची. आणि गुळ बघा मी एवढा एकदम घेतलेला आहे. ह्या बॉक्समध्ये 20 किलो आहे, ह्यात 10 किलो आहे. 30 किलो गुळ घेतलेला आहे. यातला थोडा आईला आणि बहिणीला पण द्यायचा आहे. 30 किलो गुळ घेतलेला आहे. आज देवपूजा वगैरे काही केली नाही. वार होता आजचा बुधवार, तर राहून दे म्हटलं. आणि पटाटा घरातले कामं आवरले आणि 9:15 म्हणजे मी घरातनं बाहेर पडलेले होते. लवकर जेवढं तुम्ही बाहेर पडाल तेवढं ऊन कमी लागतं आणि माथा वगैरे उठत नाही. आता उन्हाळा संपूसपर्यंत हे असंच करावं लागणार. श्रीला पाणी येतं, बटाटो शिजायला लागल्या. चहा घेते आता. चहा थोडा कसना घ्यावाच लागतो. किती वेळा म्हणते मी चहा बंद करायचा, पण थोडा कसना सकाळी घेतल्याशिवाय पुढचं कामच होत नाही. थोडाच घेणार आहे, जास्त काय घेणार नाही. चपातीचं पीठ मळून ठेवले इकडे. आता श्रीचा आणि माझा तेवढाच चहा आहे, तर मी एवढासा घेते आणि श्रीला थोडासा करून देते. त्याचं पण असं काय नाही आहे की चहा पाहिजेच, एका दिवस नसला तरी पण चालतो. पण माझंच कसं आहे, मला चहा लागतो. श्रीला चहा असला नसला चालतो. मला आणि यांना दोघांनाच आम्हाला चहा लागतो. चहा घेतल्यानंतर मग स्वच्छ लोटून काढलं घर सगळं. सगळ्यात आधी मी सकाळीच स्वच्छ लोटून काढलेलं. जे आपलं कांदे घेतलेले होते ते सगळे कांदे भरले आणि राहिलेला जो खालचा पिशवीत कचरा होता, तर बघू शकता तो केवढा पाला पडलेला आहे आणि तो सगळा इकडे तिकडे उडतो. त्यामुळे तो आधी भरून ठेवूया म्हटलं. शेत वगैरे असतं त्यांचं बरं आहे बघा. असा पाला वगैरे असतो तो शेतात नेऊन टाकला की त्याचं खत बनतं. किंवा मोकळी जागा असली तरी पण असं पालापाचोळा असतो त्याचा एखादा खड्डा काढून त्या खड्ड्यात जरी असं सगळं म्हणजे केळीची साली असतील किंवा असला कांद्याचा लसणाचा जो पालापाचोळा असेल तो टाकला किंवा कोबीचा पाला वगैरे टाकला तरी पण त्याचं खत खूप छान पद्धतीने तयार होतं. थोडंसं शेण आणि थोडं हे म्हटलं का नाही खत जे असतं ते खूप चांगल्या पद्धतीने तयार होतं. विकतचं खत आपल्याला वापरायला लागत नाही. त्यानंतर कोरडी देवपूजा करून घेतली. उदबत्ती
कापूर, परत देवांवर फुलाने पाणी शिंपडून अशी कोरडी देवपूजा केली आणि बटाट्यांना फोडणी मारता येता साधी पिवळी बटाट्याची भाजी बनवणार आहे. इथं आलं लसणाची पेस्ट तुम्ही वापरू शकता. तेल घालायचं 2-2.5 पळी. तेल कढल्यानंतर मग जिरं मोहरी घालायचं आहे. कढीपत्ता असला तर घालू शकता. त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आणि भरपूर असा कांदा बारीक कट केलेला घालायचा आणि व्यवस्थित तेलात तो भाजून घ्यायचा. तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा. हे बटाटे बहुतेक नवीन आहेत असं मला वाटत आहे, कारण की थोडेसे शिजायला दमवत आहेत. आणि त्यानंतर मग हळद घातली, धनजिरे पावडर घातली आणि आपण जे उकडून कट करून घेतलेले बटाटे होते ते घातले. मीठ, साखर घातली आणि व्यवस्थित परतून घेतलं. कोथिंबीर इथं असली तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. लिंबू असेल तुमच्याकडे तर वरून लिंबू पिळला तरीसुद्धा टेस्ट खूप भन्नाट लागते. तर चला, अशा पद्धतीने साधी सिंपल आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. त्याला पण डब्याला होते म्हटलं आणि मला पण होते. आता डबा भरून घेणार. श्री आलेला तोपर्यंत आंघोळ करून त्याला पण चहा बिस्किट दिलं खायला. त्याच्यासोबत थोडासा आणखीन एक घोट चहा घेतला. जास्त काय नाही घेतला, थोडा चहा घेते मी, पण तेवढा कसना तो तलपेला लागतो. किती वेळा म्हटलं की चहा बंद करायचा, पण तो काय चहा पण मला सोडेना आणि मी पण चहाला सोडेन झाले, असं व्हायला लागलेलं आहे. त्यानंतर चपात्या करून घेतल्या. आता ही काय 4 घडीची चपाती मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहे. तर त्याच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि वरचा जो ट्रायपॉड आहे तो बाद झाल्यामुळे मला खालीच असं ट्रायपॉड लावून शूटिंग करावं लागत आहे. आता सगळं आवरलेलं आहे, फक्त गॅस कट्टा तेवढा पुसायचा आहे. धुणं वगैरे झालेलं आहे, सगळं आवरून चाललेलं आहे. आता वाजलेले आहेत 9, 9:15 वाजलेले. भयंकर ऊन आहे, बाहेरचं ऊन तुम्हाला दाखवते. आणि राहिलेली काम आता संध्याकाळी काय राहायला नाही आहे, पण राहिलेलं संध्याकाळी. पहा ऊन, सकाळी 9चं ऊन आहे. मी आलेले आता दुकानात, येऊन 1 तास झालं. ओरलाकच्या मशीनचा दोरा तुटला आणि माझं कसं आहे बघा, ओरलाकच्या मशीनचा दोरा जो तुटला म्हणजे 1-2 दोरे आहेत ते मला ओता येतात आणि 1 दोरा आहे तर मला ओताच येत नाही. 3 दोरे असतात एकूण त्याला. तर किती खटपट केली, शेवटी तो दोरा गावला आणि ओला. आणि मग आता ओरलाकचं मशीन व्यवस्थित केलं आणि आता बहिणीचं मी तुम्हाला दाखवलेलं होतं. ते ब्लाऊज शिवत आहे. ओरलाक मारले कसं धागं निघत नाही ती, त्यामुळं ओरलाक मारलेलं जरा बरं असतं. आता ओरलाक मारून घेतला आणि आता ते ब्लाऊज तयार करते. वाजले असतील 11 ते 11:15 वाजले असतील. 2 तास माझे यातच गेले, काम अजून कायच नाही. तर हिचं ब्लाऊज निम्मं झाले, निम्मं अजून व्हायचं आहे. हे तयार करते, माझं एक ब्लाऊज शिवणार आहे. आणि मग हे भूक तर असली लागल्या, पण एवढ्या लवकर स्वेटर खाली करून जेवायला दुकानात कसं तर वाटतं. आणि 1 तासभर थांबायचं. 12:30 पावणे 1ला स्वेटर खाली करते आणि मग त्यानंतर जेवते. दुकानात आले की कधी वेळ जातो हे कळत नाही. तेवढेच 4 वाजले आणि हे सुद्धा कामावरनं आले होते. हे आल्यावर मी आणि आता हे घरी जाऊन चहा वगैरे करून हातपाय धुवून येणार आहेत. मला काही चहा नको म्हटलं, कारण मला आज चहा प्यायची काही इच्छाच नव्हती. आणि श्री आल्यानंतर शाळेतनं मग आम्ही दोघं घरला जाणार आहे. चला मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.